नमस्कार. आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज करून युनिट सर्कलचा यूज करून आपण ट्रिग्नोमेट्रिक जे रेशो आहेत त्यांच्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज इथे काढणार आहोत. म्हणजे 90 असेल, 180 असेल किंवा 30, 60 असेल वगैरे या व्हॅल्यूज आपण इथे फाइंड आउट करायच्या आहेत. त्यासाठी युनिट सर्कलचा यूज करावा लागेल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की युनिट सर्कल जर ड्रॉ केलेलं असेल, युनिट सर्कल म्हणजे माहिती आहे रेडियस त्याची इथे 1 असणार आहे, विथ सेंटर इथे 0, 0 आहे. तर त्या सर्कलवरचा कुठलाही पॉइंट जर आपण घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट असणार एक्स वाय, हे कोऑर्डिनेट आहे. आता आपण हे नंतर ॲक्च्युअली व्हॅल्यूज काढण्यासाठी यूज करणार आहोत. सो कुठेही तुम्ही पॉईंट घ्या कुठल्याही क्वाड्रंटमध्ये, पी एक्स वाय हा पॉईंट तुम्ही जर कन्सिडर केला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय डिनोट करतो अँड वाय कोऑर्डिनेट काय करतो. तर एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय असतं, कॉस थीटाची व्हॅल्यू असते. तो थीटा काय असतो तर विथ रिस्पेक्ट टू एक्स अँगल फॉर्म झालेला असतो. एक्स या ॲक्सिसला विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि तो असा अँटी क्लॉकवाईज आपण कॅल्क्युलेट करतो. हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. सो ह्या सगळ्याचा यूज करून आपण काही स्टँडर्ड जे अँगल आहेत त्याचे कॉस थिटा आणि साइन थिटा वगैरे बघणार आहोत काय येतात ते. आणि म्हटलं तसं की उरलेले जे 4 रिमेनिंग 4 रेशोज जे आहेत ते सगळे डिपेंड्स ऑन साइन थिटा आणि कॉस थिटा आहेत, कारण त्यांचे सगळे फॉर्म्युले रिलेटेड टू साइन अँड कॉस आहेत. सो त्याच्यावरून आपल्याला उरलेले 4 जे काय आहेत त्याचे काढता येऊ शकतात. फक्त साइन आणि कॉस याचे आपण या युनिट सर्कलवरनं काय काय अँगलचे स्टँडर्ड अँगलचे काय काय व्हॅल्यूज येतात ते आपण चेक करणार आहोत. स्टँडर्ड अँगलमध्ये सगळ्यात पहिला घेऊया 0 अँगल. म्हणजे 0 अँगल जर असेल तर साइन 0ची व्हॅल्यू काय आली पाहिजे आणि कॉस 0ची व्हॅल्यू पाहिजे. आता हे अगदी सिंपल आहे. 0 अँगल मीन्स काय असणार, आपण स्टार्ट ह्या डायरेक्शनने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने करतो. सो या एक्स ॲक्सिसला 0 अँगल करेल अशी लाईन आपल्याला हवी आणि त्या लाईनचा एंड पॉईंट सर्कलवरचा जो पॉईंट आहे तो काय असणार आहे, पी एक्स वाय हा पॉईंट असणार. हां, आता हे युनिट सर्कल आहे म्हणजे ही रेडियस आहे, ह्याची हे किती असणार आहे डिस्टन्स 1, हे पण 1, दिस इज ऑल्सो 1, 1 मीन्स हा पॉईंट काय असणार आहे, हा पॉईंट इथनं इथे डिस्टन्स 1 आहे, एक्स इथे 1 असणार आहे अँड वाय इथे एक्स ॲक्सिसवर 0 असतो. सो 0 दिस 0, 1 हा पॉईंट असणार आहे. हिअर इकडे असणार आहे -1, कारण 1 इतक्या डिस्टन्सवर आहे पण इथे निगेटिव्ह डायरेक्शन आहे, निगेटिव्ह साईन असतं -1 अँड वाय वाय काय असणार आहे 0. सो हा -1, 0 पॉईंट असणार. आता इथे काय असणार आहे, इथे 0 to 1 हे किती असणार आहे, 1 इतकं डिस्टन्स आहे पण अर्थात मायनस डायरेक्शनला आहे त्यामुळे हे मायनस असणार आहे. पण इथे एक्स किती असतो 0, सो 0 आणि मायनस. सो असे हे 4 पॉईंट्स, हे 4 पॉईंट्स कशावर आहेत, या युनिट सर्कलवर आहेत. युनिट सर्कल असल्यामुळे डिस्टन्समध्ये आणि त्या 1 त्यामुळे -1, 1 वगैरे असे ते पॉईंट्स तिथे आलेले आहेत. आता फर्स्ट आपण घेऊया कॉस 0 आणि साइन 0ची व्हॅल्यू किती आहे. आपण फक्त साइन आणि कॉससाठी काढणार, कारण साइन आणि कॉस हे पिरियॉडिक फंक्शन्स आहेत आणि ह्या युनिट सर्कलवर त्याचे कितीही तुम्ही अँगल ड्रॉ करायचे म्हटले तर ते करता येतात. त्यामुळे त्यांच्या फक्त आपण रेशोज किंवा त्यांच्या व्हॅल्यूज आपण काढणार आहोत आणि त्यावरून मग दुसऱ्या टॅन सेक वगैरे याच्या काढता येऊ शकतात. सो फर्स्ट आपण घेऊया 0 अँगल असेल तर. आता हा 0 अँगल असेल तर हा एक्स ॲक्सिसला असा एक रे काढायचा की तो त्यांनी 0 अँगल केला पाहिजे. म्हणजेच काय असलं पाहिजे, एक्स ॲक्सिसवरच असला पाहिजे ना सेकंड रे पण, म्हणजे तो ट्रायंगल काय फ्लॅट एक लाईनच असणार आहे ट्रायंगल म्हणजे. सो 0 अँगल असल्यामुळे हा पी हा पॉईंट कुठे येणार तर ह्या 1, 0च्या इथे येणार. सो हाच पॉईंट पी एक्स वाय इथे येईल. 1, 0 ह्या पॉईंटलाच हा पॉईंट पी एक्स वाय येईल. सो फॉर थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, आपण 0 अँगलसाठीचं कॅल्क्युलेट करायचं असेल देन पी एक्स वाय हा जो पॉईंट आहे जो घेतला की आपल्याला कॉस आणि साईनच्या व्हॅल्यूज मिळतात. सो तो काय येणार आहे, पी ऑफ साइन ए 1 अँड 0. आता पी एक्स वाय हा पॉईंट सर्कलवर घेतला की आपल्याला माहिती आहे की एक्स म्हणजे काय व्हॅल्यू असते, एक्स मीन्स कॉस थिटा अँड वाय मीन्स काय असतं साइन थिटा, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे एक्स मीन्स कॉस थिटा, बट वी नो दॅट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा असतं अँड वाय इज इक्वल टू साइन थिटा असतं. अगेन हे युनिट सर्कलचं म्हणतोय आपण. युनिट सर्कलवर जर कुठला पी एक्स वाय पॉईंट घेतला तर ऑलवेज एक्स इज इक्वल टू कॉस थिटा मिळतो. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो काही असेल ती व्हॅल्यू ही कॉस थिटाच्या त्या करस्पॉन्डिंग थिटा जो काही अँगल फॉर्म झालेला असेल त्या पी या पॉईंटपर्यंतचा त्याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर ती एक्स इतकी येते. तसंच साईनची केली तर ती वाय इतकी येते. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो हे आपल्याला माहितीच आहे. पण आता इथे काय म्हटलं की पी एक्स वाय मीन्स पॉईंट कुठला मिळतो, पी ऑफ 1, 0
म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे 1 झाली आणि वायची व्हॅल्यू 0, कारण आपण इथे प्लेसेस चेंज करत नाही ना. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये प्लेसला पण इम्पॉर्टन्स आहे, बिकॉज फर्स्ट प्लेस ही एक्स रिलेटेड टू एक्स ॲक्सिस असते आणि सेकंड प्लेस ही रिलेटेड टू वाय ॲक्सिस असते. त्यामुळे अर्थातच एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 0 हे डायरेक्ट मिळालं आपल्याला. मग एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 0, त्यावरून साइन 0 आणि कॉस 0 काय येतात ते आपल्याला इथे काढता आलं. बट एक्स इज इक्वल टू 1 and y is equal to 0 असं दिसतंय. that implies cos 0 is equal to x आहे. so cos 0 is equal to 1 and sin 0 is equal to काय आलं 0. या व्हॅल्यू लक्षात ठेवा, कारण ह्या प्रत्येक वेळेला काय आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री घेऊन त्या व्हॅल्यूज काढत राहून नंतर अप्लाय करायला जाणार नाही. त्यामुळे मॅथ्स आहे, त्यामुळे काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात, त्याला काही पर्याय नसतो. अर्थात त्याची ट्रिक पण आहे लक्षात ठेवण्याची. ती ट्रिक मी ज्या प्लेलिस्ट आहेत त्यातली 10वीची प्लेलिस्ट वगैरे किंवा 8वी जेव्हा तुम्हाला इंट्रोडक्शन झालं या ट्रिग्नॉमेट्रीचं, तेव्हा त्या प्लेलिस्टमध्ये एक ट्रिक दिलेली आहे तिथे की ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कसे फॉर्म करायचे, तर पटकन आपल्याला फॉर्म करून ते म्हणजे यूज करता येतील अशी ट्रिक तिथे दिली आहे. तो व्हिडिओ आहे तर तुम्ही तिथे बघू शकता जाऊन. सो cos 0 इज इक्वल टू 1 sin 0 1. सो 0 साठी आपल्याला साइन आणि कॉस किती येते मिळालं. आता ह्याच्यावरनं टॅन काढता येईल, सेक काढता येईल, कोसेक काढता येईल, सगळ्या व्हॅल्यूज काढता येणार आहेत. त्या सगळ्या नंतर आपण एकत्र तिथे घेणार आहोत आणि एक असं टेबल फॉर्म करूया ज्याच्यात सगळ्या साइन कॉस टॅन सेक वगैरे सगळ्यांच्या 0 30 वगैरे ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण तिथे काढणार आहोत. आता बघायचं झालं तर टॅन मीन्स काय येणार आहे, टॅन 0 इज इक्वल टू साइन 0 अपॉन कॉस 0, which is implies 0 upon 1 means 0. tan 0 किती आला, tan 0 डिग्री अँगल आपण बघतोय तर हा 0 आला. आता कोसेक म्हणायचं आलं तर 1 upon sin 1 upon 0 टेन्स टू इन्फिनिटी, त्यामुळे कोसेक 0 ची व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड आहे. सो ह्या साइन कॉस या ट्रिग्नॉमेट्रीच्या स्टँडर्ड अँगल घेऊन सुद्धा काही ठिकाणी काही रेशोज हे डिफाईन करता येत नाहीत, ते आपण बघणारच आहोत नंतर. आत्ताच इथे लक्षात येईल आपल्या की टॅन 0 0 आहे, बट कॉट 0 काढायचं झालं, कॉट 0 मीन्स काय येणार, कॉस 0 अपॉन साइन 0. थीटा अँगल सेम लागतो ना ते रेशोमध्ये. सो कॉस 0 इज 1 अँड साइन 0 इज 0. आता 1 अपॉन 0 ही नॉट डिफाईन व्हॅल्यू, त्याला इन्फिनिटी असं एक्झॅक्ट म्हणत नाही आपण, पण इट टेन्स टू इन्फिनिटी. हा इन्फिनिटीकडे जाणारा पॉईंट आहे, त्यामुळे आपण तो नेहमीचा फायनाईट पॉईंट नाही आहे, त्यामुळे आपल्याला ह्याला नंबर असं ट्रीट करता येत नाही रिअल नंबर्स, तो इन्फिनिटीकडे जाणारा पॉईंट आहे असं म्हणून. सो नॉट डिफाईन्ड आहे. सो कॉट 0 माहीत नाही काय ते व्हॅल्यू, नॉट डिफाईन्ड. साइन टॅन 0 किती येते 0, कॉस 0 साइन 0 असं सगळे आले. सेक कोसेक पण काढूया आपण पाहिजे तर. सेक 0 म्हणजे 1 अपॉन कॉस, सो 1 अपॉन 1 which is equal to 1 and cosec 0 which is equal to 1 upon sin means 1 upon 0 which tends to infinity. So हे 6 रेशोज आहेत when angle is 0, तर ह्या त्याच्या व्हॅल्यूज असतात. जसं 0 अँगलसाठी काढले तसेच आपण 30 60 45 वगैरे या सगळ्या अँगलसाठी साइन कॉसच्या व्हॅल्यूज आपण काढणार आहोत युनिट सर्कल यूज करून. आणि म्हटलं तसं उरलेले जे काही 4 रेशोज आहेत, रिमेनिंग 4 रेशो, ते कधीही आपल्याला नंतर या साइन आणि कॉसचा यूज करून काढता येऊ शकतं. आता पुढचं आहे कॉस 30 आणि साइन 30 साठी आपण कन्सिडर करणार आहोत. बघूया. आता 30 अँगल हवा आहे, त्यामुळे एक्स ॲक्सिसला आपण ह्या डायरेक्शनने 30 अँगल होईल असं आपण इथे एक रे काढणार आणि मग तो जिथे इंटरसेक्ट करेल ह्या सर्कलला तिथे जो PXY पॉईंट असेल त्या PXYचे एक्स आणि वाय व्हॅल्यूज म्हणजे कॉस आणि साइनच्या व्हॅल्यूज असणार. सो आपण हा थीटा घेऊया, साधारण इथे असं 30 डिग्री आहे असं अज्यूम करू आपण, साधारण एवढं येईल. मी एक्झॅक्टली मोजून करत नाहीये, फक्त अंदाज येईल किंवा कसा असेल. सो 30 डिग्रीला जर आपण इथे थीटा इथे घेतलाय, हा थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, फॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. आता आपण साइन कॉसच्या फक्त व्हॅल्यूज काढणार आहोत, माहिती आपल्याला उरलेल्या व्हॅल्यू त्याच्यावरनं काढता येतात. तर थीटा इथे असेल आणि हा पॉईंट आता PXY असं झालं, P ऑफ XY. याच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या म्हणजे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज असणार. आता इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. इथे ही प्रोसेस माहिती आहे आता तुम्हाला. इथे हा 90 डिग्री, हा 30 आहे, हा 90 हा 30 मीन्स हा किती असणार आहे 60 झालं.
म्हणजेच हा जो ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, सपोज हा ए म्हणू आपण, सो ओ ए अँड पी हा जो ट्रायंगल झालाय तो 30, 60, 90 चा ट्रायंगल झालाय. आणि 30, 60, 90 थिअरम असा तुम्हाला एक 10th ला झालेला असणार आहे. विसरला असाल तर पुन्हा 10th जाऊन तुम्ही चेक करा की 30, 60, 90 थिअरम मध्ये काय सांगितलंय की जर असा ट्रायंगल असेल आणि हायपोटेनियसची जर तुम्हाला लेंथ माहिती असेल तर तुम्ही 30च्या अपोजिट लेंथ किती असणार, 60च्या अपोजिटची लेंथ किती असेल वगैरे ते फाइंड आउट करू शकता. आता हायपोटेनियसची लेंथ आपल्याला इथे माहिती आहे का, कारण युनिट सर्कल आहे त्यामुळे ओपी ही लेंथ किती असणार आहे, अर्थातच 1. युनिट सर्कल आहे त्यामुळे 1 लेंथ असणार आहे. सो इन ट्रायंगल ओ ए पी काय काय मिळणार आहे, ओपी इज इक्वल टू लेंथ ऑफ ओपी इज इक्वल टू 1 हे असणार युनिट सर्कल आहे. आता इथे काय हा 30, 60, 90 अँड थीटा इज इक्वल टू 30 डिग्री अँड थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. त्यामुळे हा ओ पी ए हा काय झाला, दॅट इम्प्लाइज अँगल ओ पी ए इज इक्वल टू 60 डिग्री. सो हा कम्प्लीट ट्रायंगल काय झाला, 30, 60, 90 चा ट्रायंगल झाला. सो 30, 60, 90 प्रमेय किंवा थिअरम म्हणतो आपण, त्या थिअरम प्रमाणे काय असणार आहे की अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणजे ह्या थीटाच्या अपोजिट साइड असते 30 डिग्री, ती किती असते तर 1/2 ऑफ इंटू जो काही हायपोटेनियस असेल तो, म्हणजे जी काही हायपोटेनियसची लेंथ असेल त्याच्या हाफ असणार आहे 30च्या अपोजिट साइड. त्यामुळे 1/2 ऑफ हायपोटेनियस ही 30च्या अपोजिट काय आहे, ही वाय ही साइड आहे. आणि एक आहे इथे 60च्या अपोजिट आहे ही एक्स आहे. ही एक्स आहे कुठपर्यंत, ओ ए मीन्स एक्स आणि पी ए मीन्स वाय. हिअर लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू एक्स आहे अँड लेंथ ऑफ ओ ए मीन्स एक्स आहे बिकॉज एक्स वाय पॉइंट आहे ना, आणि पी ए मीन्स काय असणार आहे, पी ए ही लेंथ काय असणार आहे, वाय असणार, कारण एक्स वाय पॉइंट आपण घेतलेला आहे. सो 30 ह्या लेंथ आता आपल्याला माहिती आहे तर आपण डायरेक्ट लिहूया फ्रॉम थिअरम फ्रॉम 30, 60, 90 थिअरम. हा एक थिअरम झालेला आहे आपल्याला स्कूल लेवलला. त्या थिअरमनुसार 30च्या अपोजिट जी काही साइड असेल म्हणजे लेंथ ऑफ पी ए काय असणार आहे, 1/2 म्हणजे हाफ ऑफ हायपोटेनियस. सो लेंथ ऑफ पी ए मीन्स लेंथ ऑफ पी ए इज इक्वल टू हाफ इंटू ओपी, लेंथ ऑफ ओपी. आता लेंथ ऑफ ओपी माहिती आहे बिकॉज हे युनिट सर्कल आहे त्यामुळे हे सिंपल झालं. युनिट सर्कल आहे मीन्स 1/2 इंटू 1 दॅट इम्प्लाइज लेंथ ऑफ पी ए इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 1/2. आता लेंथ ऑफ पी ए इज इक्वल टू 1/2 मिळालं. आता लेंथ पण पी ए मीन्स काय आहे, वाय, दॅट इम्प्लाइज वाय इज इक्वल टू 1/2. वाय इज इक्वल टू 1/2. पण वाय म्हणजे काय असतं, पी एक्स वाय हा पॉइंट असेल तर वाय इज साइन थिटा, दॅट इम्प्लाइज साइन थिटा. पण हिअर थिटा इज 30 डिग्री. सो साइन 30 डिग्री इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 1/2. सो या कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा यूज करून आपण साइन 30 ची व्हॅल्यू काढली विच इज काय आली, 1/2. आता आपण ही साइड काय आहे ते बघूया. ओ ए फ्रॉम 30, 60, 90 थिअरम ओ ए लेंथ ऑफ ओ ए किती येणार आहे, हा 60 डिग्री ना, हा 30 म्हटल्यावर हा 60 डिग्री. सो अपोजिट किती येणार त्याची, फ्रॉम दिस सेम थिअरम लेंथ ऑफ दिस ओ ए मीन्स एक्स ती किती येणार आहे तर √3/2 इंटू लेंथ ऑफ ओ पी. जो काय हायपोटेनियस आहे ते हायपोटेनियसच्या लेंथच्या किती असतं, √3/2 हायपोटेनियस इतकी काय असते. अपोजिट 60 डिग्री जी काही लेंथ असेल, अपोजिट 60 डिग्री जी काही साइड असेल तिची लेंथ असते √3/2 लेंथ ऑफ ओपी. लेंथ ऑफ ओपी युनिट सर्कल आहे त्यामुळे 1 असणार आहे. सो दॅट इम्प्लाइज √3/2 इंटू 1 विच इज इक्वल टू √3/2. बट लेंथ ऑफ ओ ए मीन्स काय आहे, एक्स आहे आणि एक्स मीन्स काय आहे, कॉस थिटा आहे. सो आपल्याला कॉस 30 ची व्हॅल्यू मिळाली इथे. That implies length of OA means आहे x. x is equal to √3/2. But x means cos. Cos of theta. Theta किती आहे 30 डिग्री. Cos 30 is equal to √3/2. आता cos 30 मिळालंय त्याच्यावरून tan
tan 30, cot 30, sec 30 वगैरे ते सगळं काढता येईल. ते आपण सगळं लास्ट एकदा टेबल तयार करणार आहोत आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथे लिहिणार आहोत तेव्हा त्या येतील. सो sin 30 मीन्स 1/2 अँड cos 30 मीन्स √3/2. या व्हॅल्यूज आपल्याला ह्या युनिट सर्कलचा यूज करून काढता आल्या. तशाच आपण 45, 60, 90 वगैरे पण काढणार आहोत.